विशालगड झुंजार या संघाला विनंती असेल आपण लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. टीम मीटिंग कमी करायची आहे. पहिली सेमीफायनल घोणसे गवळी प्रीमियर लीग पर्व तिसरे सेमीफायनल कडे आपण जातोय. नाणेफेकीचा कॉल गेला तो विशालगड झुंजार या संघाच्या बाजूने आणि उमेश या कर्णधाराने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी संघ मात्र दाखल होताना पहिली सेमीफायनल. सन्माननीय आदरणीय सागरजी खेडेकर साहेब यांना विनंती असेल सागर जनार्दन खेडेकर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सकाळपासून ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायचा आहे समालोचन कक्षामध्ये ते राजेंद्र काते साहेब देखील समालोचन कक्षामध्ये आता येणार आहेत. तर नाणेफेकीचा कॉल झाला विशालगड झुंजार या संघाच्या बाजूने. नाणेफेकीचा कॉल गेला. क्षेत्ररक्षण स्वीकारले. पंचांचा देखील ग्रीन सिग्नल येतोय. एका बाजूला पहिलं तर स्ट्राईक एंडला सनी, नॉन स्ट्राईकला आहे तो निनाद. गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील ते उमेश स्वतः. नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजून जाता. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. 30 ते 35 धावांपर्यंत थांबवण्याचा मानस असेल असं त्यांनी मात्र सांगितलं गेलंय. ब्रह्मांडांचा अधिपती तू, रिद्धी सिद्धीचा दाता, विश्वासाने ठेवितो तुझ्या चरणी माता, नाश करेश विघ्नांचा बाप्पा तू, दाखव वाटा तुझ्या आशीर्वादाने मी लिहीन माझ्या संघर्षाची गाथा, माझ्या संघर्षाची गाथा. आता मात्र गाथा लिहायची आहे. फायलिकच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव एकेरीचा मात्र दुहेरीचा मात्र पहिल्या चेंडूवरती 3 धावा परिपूर्ण. पहिली सेमीफायनल आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा पाहायला मिळत आहेत. एक महत्वपूर्ण खेळी करतायत सनीच्या बॅट मधून अगदी पहिल्याच 3 धावा आल्या. त्याच्यानंतर स्वतः संघ मालक देखील खुश असतील. राजू लाड साहेब एक महत्वपूर्ण खेळी करतायत. उमेश देखील काबिलियत आहे. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. निनाद मात्र चांगला पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. अंगाची एज लागताच अगदी मला वाटतं लेग बाईटच्या स्वरूपामध्ये येतात की सर लेग बाईट की बॅट. एक धावसंख्या येते. एकेरी धावसंख्ये बरोबर
स्कोरबोर्ड मात्र पुढे वधारतोय. धावसंख्या पाहायला मिळते स्कोरबोर्ड ती 3-4 ही धावसंख्या पाहायला मिळते. 2 चेंडू हाताळले गेलेत. पुन्हा एकदा ऑफसाईडला टाकलेला चेंडू मात्र भिरकावून दिलाय. पाहूया 36 च्या बाहेर 36 च्या बाहेरच्या चेंडू मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर. या 2 धावसंख्येबरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती 6. एक महत्वपूर्ण खेळी करतोय सनी. हा सामना दोन्ही संघांसाठी मात्र महत्वाचा. इथून मात्र नॉकआउटचा सामना असेल. इथून मात्र संघ जो पराभूत होईल त्याला 365 दिवस या प्रीमियर लीगची वाट पाहावी लागेल. हा देखील चेंडू निर्धाव चेंडू कमबॅक पाहायला मिळतोय. क्षेत्र गोलंदाजाकडून महत्वपूर्ण गोलंदाजी हातात असताना पहिल्या षटकातील अचूक गोलंदाजी 4 चेंडू हाताला गेले. तब्बल धावसंख्या 6 खर्ची केली जाते. पहिल्या चेंडूवरती पाहिली तर 3 धावसंख्या आली. त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर चौथा चेंडू निर्धाव. एक महत्वपूर्ण गोलंदाजी उमेशच्या माध्यमातून. हा देखील प्रहार केलाय. मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये धावसंख्येमध्ये कन्वर्ट. तिसऱ्या धावेचं कॉल दिलं जाते. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 3 धावसंख्येबरोबर स्कोरबोर्ड मात्र वधारताना पाहायला मिळतोय. 3 धावसंख्येबरोबर संघाचा जर विचार केला तर धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळते ती बिनबाद 9. एक म्हणजे मजबूत स्थितीमध्ये सलामीवीर फलंदाजी करतायत सनी आणि निनाद. सनीची जर वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 8 धावसंख्या पाहायला मिळते आणि संघाचा विचार केला तर संघाची धावसंख्या 9. शेवटचा चेंडू थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न. एक सुवर्ण संधी. झेल मात्र धरणीला दान केली आणि त्याच्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. हा महत्वपूर्ण विकेट होता. ही झेल मात्र आपल्याला महागात पडू शकते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोंडाणा फायटरच्या संघाची जर धावसंख्या पाहिली तर बिनबाद 10. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अनुप. जय गोवर्धन क्रिकेट संघाला बिनॉन करणारा खेळाडू. आता मात्र सागर दादांचं या खेळाडूकडे लक्ष असेल कारण हा कमी वेळा मात्र गोलंदाजी याला पाहायला मिळते. आता मात्र आत्मविश्वासाने त्याला आणलं जात आहे ते म्हणजे विशालगड या संघाकडून एक महत्वपूर्ण गोलंदाजी त्याला देखील हाताळावी लागेल कारण आपल्याकडे स्ट्राईक एंडला आहे. या स्पर्धेमध्ये देखील चांगली त्याच्या माध्यमातून फलंदाजी पाहायला मिळते तो निनाद. आणि थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. दुसरं षटक संघाकडून आणि वैयक्तिक पहिलं. अनुप गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्याला मात्र सामना करायला निनादचा हा दबाव अतिरिक्त काहीतरी एक्स्ट्रा करण्याच्या प्रयत्नामध्ये अवांतर धाव देतोय. पहिल्या चेंडूवरती पंच मात्र वाईट घोषित करतायत. गोलंदाजाला मात्र दंडित केलं गेलंय आणि त्याचा फायदा मात्र होईल तो कोंडाणा फायटरच्या संघाला. तब्बल 11 ही धावसंख्या होते. थोडासा वेट केला. अगदी फाईन लीगची मिड विकेटने मात्र खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर. या 2 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते. कोंडाणा फायटर या संघाची 13. डकआउटच्या दिशेने देखील आपल्या मोठ्या भावाचा संघ आहे. त्यांना देखील मार्गदर्शन करतायत खेळाडूंना. निनादला कदाचित आवाज जातोय डकआउटच्या दिशेने निखिल काते यांचा की एखादा षटकार किंवा चौकार आला पाहिजे. उमेशने मात्र चांगली गोलंदाजी हाताळली. 10 ही धावसंख्या खर्च केली. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाता. ही सुवर्ण संधी मात्र किपरच्या चेंडू मागून जातोय. सीधा चाललाय सीमारेषेकडे. चेंडू होतोय फरार फरार सीमारेषे पार. सेमीफायनल मध्ये हा येतोय चौकार. डीजे या चौकाराचा विचार केला तर स्कोरबोर्ड होते. धावसंख्येमध्ये देखील बदल असेल. धावसंख्या पाहायला मिळते ती 17. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये देखील चेंजेस केलं जाते काय. अनुपला देखील गोलंदाजीतून कमबॅक करावा लागेल. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी. इथे मात्र धावा वाचवायच्या आहेत पण निनाद देखील एक चांगला फलंदाज आहे. पंच मात्र आमच्याकडे वळत आहे. दोन्ही हातात समांतर अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या होते. कोंडाणा या फायटर या संघाची धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते ती 18.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये असफल ठरला गेला, बीट केलं गेलंय. अनुपने देखील कमबॅक गोलंदाजी केलाय. महत्वपूर्ण गोलंदाजी हातात आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. याच्यानंतर निर्णय एक चांगली गोलंदाजी हातात आहे. तब्बल स्कोरबोर्ड मात्र थोडासा स्थगिती दिली आपल्या गोलंदाजीतून. 18 धावसंख्या होते बिनबाद. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. आडवा पट्टा खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेकडे चाललाय. वन बाउन्स सीमारेषे पार येतोय. निनादच्या बॅट मधून सीमारेषे पार खणखणीत षटकार. मुझको राणा जी माफ करना, नदी मारे से हो गई. मुझको राणा जी माफ करना, नदी मारे से हो गई. चार गेलेत. राणा जी मुझे माफ करना. चार चेंडू आता गेलेत. सन्माननीय आदरणीय सागरदादा खेडेकर यांस विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. सन्माननीय आदरणीय सागरदादा जनार्दनजी खेडेकर यांस विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचे. तब्बल दुसरा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होते ती 24-24. तसेच अशोकजी पवार साहेबांस देखील आशीर्वाद पवार यांस विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. नक्कीच थोडीशी क्षेत्ररक्षकडून ही देखील चुकी. झेल मात्र दळणीला दान झाली. त्याच्यानंतर एक धावसंख्या मिळते. एकेरी धाव बरोबर कोंडाणा फायटर्स या संघाचा स्कोअरबोर्ड मात्र वधारताना पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळते. दुसरा षटक अगदी प्रगतीपथावर असताना बिनबाद म्हणजे 27 धावसंख्या पाहायला मिळते. एक मोठी सरासरी जर विचार केला तर एक मोठी धावसंख्या पाहायला मिळते दुसऱ्या षटकावरती देखील. हा देखील प्रहार केलाय. उंची जास्त, लांबी देखील पाहायला मिळते. नेत्रदीप आकाशाला गवसणी घालणारा ब्रँडेड षटकार निनादच्या बॅट मधून डीजे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर कोंडाणा फायटर या संघाची धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते 33. दुसरं षटक अगदी महागडं पाहायला मिळतंय. अनुपच्या माध्यमातून 23 वैयक्तिक धावसंख्या मात्र या गोलंदाजी खर्ची झाली. त्या पद्धतीने मात्र उमेशनेच पहिला षटक चांगल्या पद्धतीने हाताळला. 10 धावसंख्या जरी खर्ची केली त्याच्यानंतर अनुपवरती प्रहार केले निनादने. 2 षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एक चौकार देखील पाहायला मिळाला. एक मोठी मात्र निनाद खेळी करतोय. त्याला माहिती आहे हा सामना आमच्यासाठी देखील खूप महत्वाचा आहे. याच्यानंतर गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी उदय गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्यांना मात्र सामना करतील फलंदाजीतून एक युवा स्टार फलंदाज सनी. एक क्षेत्ररक्षक मात्र काऊ करूनच्या तिकडे होता. त्याला मात्र मिड विकेटला आणलं जात आहे. पाहूया काय गोलंदाजीची दुरावस्था आहेत. नक्कीच त्याच पद्धतीने मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी एक धाव मिळते. एकदा क्षेत्ररक्षण देखील लाजवाब पाहायला मिळतंय. एक धाव आपल्या संघासाठी मात्र 3 धावा वाचवल्या जातात. एक धाव संख्या खर्ची होतात. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावेल. धावसंख्या बंदी स्कोरबोर्ड पाहायला मिळत आहे 34. तर पहिल्या चेंडूवरती उदय यांच्या गोलंदाजीतून एक धाव खर्ची झाली. आता मात्र स्ट्राईक एंडला आला. याच सामन्यामध्ये ज्याच्या बॅटमधून 2 षटकार एक चौकार पाहायला मिळतो निनाद. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा मात्र प्रयत्न असफल ठरला आणि जातोय काऊकोणच्या डोक्यावर सीमारेषे पार. येतोय निनादच्या बॅट मधून सीमारेषे पार खणखण येतात चौकार. सन्माननीय आदरणीय या स्पर्धेसाठी तब्बल ज्याने आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राइज 15,000 रुपये रोख रक्कम दिली ते सन्माननीय आदरणीय सागर जनार्दन खेडेकर साहेब यांचा मात्र यशोदी सन्मान केला जाईल. विलेश दर्गे साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचा आपल्या शुभ हस्ते मायेची शाल पुलगुच्छ देऊन यशोदी सन्मान करायचा आहे. धन्यवाद. हा देखील सागरदांचं नाव घेतात जातोय सीमारेषे पार. येतोय खणखणीत षटकार. डीजे
पुन्हा एकदा निनादच्या बॅट मधून वन मॅन फायर झालाय तो निनाद. बॅक टू बॅक दुसरा षटकार मानावं लागेल. विरोधकांना मात्र आता एकच भीती, निनादच्या बॅट मधून षटकार चौकार येणार किती. डीजे वसईच्या गाडीनं वेगी वेगी चालीनं, वसईच्या गाडीनं वेगी वेगी चालीनं, दारात तुमच्या आधी. निवाचीवाडी या गावचे सन्माननीय आदरणीय आशीर्वाद पवार साहेब देखील इथे उपस्थित. त्यांच्या माध्यमातून देखील तब्बल कॅश प्राइज 2100 रुपये दिले गेले आहेत. त्यांचं देखील घोणसे गावी प्रीमियर लीगच्या वतीने कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार धन्यवाद. त्यांचं देखील याच्यावरती सन्मान करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. किरणजी दर्गे साहेबांना विनंती करतो आपण देखील आशीर्वाद पवार साहेबांचा आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. निनादला मात्र माघारी परतावं लागतंय, पण त्याने मात्र या सेमीफायनल मध्ये फलंदाजी करत असताना आपलं मात्र काम अचूक केलंय. तब्बल जर त्याची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर या 35 धावसंख्या वैयक्तिक त्याची एक मोठी खेळी करून गेलाय सेमीफायनल मध्ये. त्याच्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल असेल तो मनोज रिकामे. आतापर्यंत पहिली इनिंग चालू असताना मात्र एक मोठं आव्हान टार्गेट पाहायला मिळते. तब्बल जर विचार केला तर या स्पर्धेतील महत्वाचं सेमीफायनल मध्ये स्कोर होते, एक हाय स्कोर पाहायला मिळते. तब्बल 50 धावसंख्या होते. जोरदार टाळ्या होऊ द्या कोंढाणा फायटर्स या संघासाठी. एक मोठी खेळी मात्र करतायत. पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते एखेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचं कॉल दिलं जात आहे, पण अगदी 2च धावेवरती समाधान मांडलं जाते. काय तिसऱ्या धावेचं कॉल अगदी थोडंसं जलद गतीने करायचा होता. मोठा हादरा असू शकतो पण नाही आहे. 3 धावा परिपूर्ण पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट मनोज आणि सनी मध्ये पाहायला मिळत. तब्बल स्कोरबोर्ड मात्र वधारताना पाहायला मिळत. तब्बल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोंढाणा फायटर या संघाची धावसंख्या पाहिली तर 53 धावसंख्या पाहायला मिळते. कंपल्सरी विशालगड या संघाला मात्र बनवायचे 18 चेंडू मध्ये 54. या स्पर्धेला तब्बल 15,000 रुपयाची रोख रक्कम दिली. सागर जनार्दन खेडेकर साहेबांना मी विनंती करतो आपण देखील 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. आपण देखील या स्पर्धेला एक इच्छा आहे की हाच प्लॅटफॉर्म आपल्याला असतो, पण आपण 15,000 रुपयाची रोख रक्कम दिली. एक शब्द तरी किंवा या प्रीमियर लीग साठी शुभेच्छा आपल्या वाणीतून द्याव्या अशी मी आपणास विनंती करतो. तसेच गोंडसे वडाचीवाडी गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी काते साहेबांचं देखील आगमन झालंय. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तरी मी सागरदादा यांना विनंती करतो काते साहेबांचा आपल्या शुभ हस्ते याच्यावरती सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. विनंती असेल काते साहेबांना की आपण 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावे अशी मी आपणास विनंती करतो. हॅलो, आमचे मित्र जितेंद्र काते 2 शब्द सांगतील आपल्या जीजीबी साठी. हॅलो 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 हॅलो. आज GGPL साठी जो मला सत्कार केला त्याबद्दल माझे धन्यवाद आभार मानतो मी सगळ्यांचे. आणि हा जो कार्यक्रम आज चालू आहे त्याबद्दल मी खरंच धन्य आहे. हे आपले 3 वाड्याची निवाची वाडी, माशाची वाडी आणि वडाची वाडी हे जे कार्यक्रम आहेत असंच पुढे चालू राहू दे याबद्दल मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद. काते साहेबांची मोठी साथ आहे, कारण म्हटलं जातं ना आभाळाची साथ आहे, अंधाराची रात आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही.
कारण आमच्या पाठीमागे मोठ्या भावाचा हात आहे, मोठ्या भावाचा हात आहे, असा सदैव हात आपल्या पाठी राहू दे. कारण एका बाजूला पाहिलं तर त्यांच्याकडे पाहिलं तर छकड्यांचे अध्यक्ष पंढरी शेठ पाहिलं तर गोल्डन मॅन पाहिलं जातं आणि त्यांच्यानंतर काते साहेबांची आठवण येते. मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोकजी पवार साहेबांस आशीर्वादजी पवार साहेबांना विनंती करतो आपण देखील 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावे अशी मी आपणास विनंती करतो. हॅलो. GGPL पर्व तिसरे ह्या पर्वासाठी सर्वांना शुभेच्छा. खूप चांगलं आणि छान असं नियोजन आहे पर्व तिसऱ्याचं. हे GGPL होईल की नाही अशी मोठी शंका होती. खूप लेट झाले पहिलंच. तर नंतर एका दिवशी मनोजने मॅसेज टाकला आपण गावदेवी मैदान घेऊया का, आणि तिथून जी सुरुवात केली ती खूप छान अशी सुरुवात केली. सगळ्यांचं नियोजन, मग तो विलेज असेल, संगम, सागर, मनोज, सगळ्यांचंच एक ज्या कोर कमिटी आहे त्या सगळ्यांचं नियोजन एकदम खूपच छान. एवढा मोठा मैदान, नियोजन, यूट्यूब लाईव्ह, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गवळी समाजाला 3 वाड्यांना एकत्र आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम त्या ह्या सगळ्या कोर कमिटीने केलेलं आहे. तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील. ही प्रथा ही दरवर्षी चालू असू दे आणि आपण एकत्र येऊन आणखीन काम करू. माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद मित्रा. धन्यवाद. कारण म्हटलं जातं ना, मित्र तर शाळेमध्ये देखील बनतात, पण या क्रिकेटच्या मैदानामध्ये येऊन बघा, मित्रापेक्षा भाऊ भाऊ बनले जातात तो या क्रिकेटच्या गेममध्ये. अनेक देखील भाऊ देखील या क्रिकेटच्या मैदानामध्ये बनले गेले आहेत. आपण जाऊया विद्यमान सामन्याकडे. एका बाजूला पाहिलं तर कोंढाणा संघ फलंदाजी करत असताना मात्र विशालगड या संघाला मात्र मोठं आव्हान ठेवलंय. पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल येतोय. स्ट्राईक एंडला पाहिलं तर स्ट्राईक एंडला आहे तो प्रणय आणि नॉन स्ट्राईकला आहे तो उमेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल पहिला षटक हाताळण्यासाठी. निनाद पहिला चेंडू अगदी ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, प्रणयला मात्र स्तब्ध ठेवलाय. आता मात्र प्रणयला मोठी खेळी करावी लागेल. चौकार षटकारांची कुठेतरी अतिशबाजी करावी लागेल. एक मोठं आव्हान आहे. पण क्रिकेटमध्ये आता जर IPL पाहिले तर 250 रन देखील चेसिंग होतात. म्हणजे तुम्हाला हा 54 या धावसंख्येचं आव्हान पाहिलं तर कमी आहे, पण तो रन रेट मात्र बनवावा लागेल. गतीने मोठी खेळी करावी लागेल प्रणयला. कारण आत्मविश्वास करावा लागेल. कारण या कलियुगामध्ये जर पाहिलं तर कबुतराला गरुडाचे पंख देखील लावता येऊ शकतात, पण गगनभराने घेणं हे रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नाही आहे. म्हणून तुला मात्र मोठी मजल करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. आपल्याला आत्मविश्वास प्रणयला मात्र जागा करावा लागेल. पुन्हा एकदा मात्र बॅटची एज लागतात. 1 धावसंख्या मिळते आणि एका धावसंख्येने मात्र विशालगड या संघाचं स्कोरबोर्ड मात्र ओपन होत आहे. 1 धावसंख्या होते 2 चेंडूवरती. एक मोठी खेळी करावी लागेल. सन्मान्य आदरणीय या स्पर्धेला देखील संदीपजी खेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील विजय जर्गे साहेबांना विनंती करतो आपण देखील साहेबांचा आपल्या शुभ हस्ते यशोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय आदरणीय संदेशजी खेडेकर साहेबांचा यशोचित सन्मान केला जाईल. हा देखील जातोय सीमारेषे पार, येतोय चौकार. फूलों सा चेहरा तेरा चलियों सी मुस्कान है. आता मात्र फुलांचा सुगंध यायला लागलाय. उमेशच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळालाय. एक महत्वपूर्ण खेळी करावी लागेल आत्मविश्वासाने. त्याच्यानंतर आपण काही मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याकडे जाणार आहोत. पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली. झेल मात्र थोडीशी धरणीला दान होते, पण अगदी एकेरीचं मात्र दुहेरी धावसंख्येमध्ये रूपांतर झालं. त्याच्यानंतर सन्माननीय आदरणीय संदीपजी खेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील यशोचित सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो. निनादच्या गोलंदाजीवरती अगदी प्रहार करू दे. हा एक देखील प्रहार केला. काऊ करणारा क्षेत्ररक्षण मात्र तैनात. झेल घेण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरला गेला. प्रयत्न मात्र चांगल्या पद्धतीने होते. त्याच्यानंतर या 2 धावा येत आहेत. एक महत्वपूर्ण खेळी करतायत सलामीवीर जोडी. एका बाजूला पाहिलं तर उमेश, दुसऱ्या बाजूला तर प्रणय. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर ज्या पद्धतीने मात्र कोंढाणा गोलंदाजी हाताळतात त्याच पद्धतीने मात्र विशालगड देखील फलंदाजीतून पाहायला मिळत आहे.
एक मोठी खेळी करतात, 9 धावसंख्या होते. इथे देखील सलामी विरजोडी मैदानामध्ये दाखल आहे. निनादच्या माध्यमातून अचूक गोलंदाजी पाहायला मिळतं. खोलवर टप्प्याची गोलंदाजी मात्र ती पळा उद्ध्वस्त केलाय. पहिला हादरा, मोठा हादरा बसतोय. बॅक टू पेळेन, माघारी परतावं लागेल उमेशला. डीजे तरी पुढील सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय आदरणीय सुधीरजी खेडेकर साहेब इथे उपस्थित. त्यांना देखील विनंती करतो, त्यांचं देखील यशोदी सन्मान केलं जाईल. तरी मी राजेंद्रजी काते साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते मात्र सुधीरजी खेडेकर साहेबांचा आपण सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. म्हणजे राजेंद्र काते साहेबांपेक्षा राजा या नावाने मात्र प्रसिद्ध आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. तसं एक राजा जर जन्मला असेल शिवनेरी किल्ल्यावर, तर दुसरा राजा मात्र जन्मला आहे तो या गोंडसे गावामध्ये. तरी पुढील सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय आदरणीय संदीपजी खेडेकर साहेब. साहेबांचा देखील आपण यशोदी सन्मान करणार आहोत. तरी मी संदीपजी खेडेकर साहेबांना विनंती करतो, त्यांचं यशोदी सन्मान करतील मी विनंती करतो. आणि जी देवेकर साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते मात्र संदीपजी खेडेकर साहेबांचा आपण सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. मायाची छाल आणि पुलगुच्छ देऊन साहेबांचा सन्मान करावा अशी आपणास विनंती. निनादने मात्र झेल धरणीला दान केलं, कारण निनादने मात्र धावसंख्या बनवली, पण ही चुकी देखील होते. चुकीला मात्र क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. कदाचित संदीपजी खेडेकर साहेबांकडून शाबासकी थाप होती, पण ती थाप मात्र थांबवली निनादने, कारण झेल मात्र धरणीला दान केली. पकडो कॅचेस जितो मॅचेस हा क्रिकेटचा नियम आहे. नक्कीच आपलं देखील धन्यवाद, आपण बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. जाऊया विद्यमान सामन्यांकडे. एक मोठा हादरा बसला, त्याच्यानंतर माघारी परतावं लागलं उमेशला. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो सनी देखील चांगली गोलंदाजी हाताळतोय. एक भलं मोठं आव्हान आपल्या समोर होतं, पण ते आव्हान कसं कधी शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत आणि लढाऊ वृत्ती असलीच पाहिजे. याच्यानंतर धावसंख्या पाहिली तर स्कोरवरती धावसंख्या पाहायला मिळते ती 12. याच्यानंतर दुसरी सेमीफायनल असेल तोरणा बाजीगर आणि शिवनेरी धुरंधर. दोन्ही संघाच्या कर्णधाराला कॉल असेल. आपण तिसरा षटक समाप्त झाल्याच्या नंतर नाणेफेकीसाठी यायचंय. लॉंगॉपला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते, थोडीशी मिस्टेक होते पण त्याचा परिपूर्ण फायदा घेतला तो विशालगड या संघाच्या फलंदाजाने. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर. काते साहेबांची विनंती असेल, अनेक मान्यवरांची आपल्याला मात्र विनंती आहे. काते साहेब आपल्याला विनंती आहे, अनेक खेळाडू बोलतायत की आपला देखील आवाज गेला पाहिजे समालोचन कक्षामधून. आपणास विनंती असेल, आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. हो, रिव्हर्स स्विच अटन केलाय, चाललाय सीमारेषे पार, चेंडू चाललाय फरार सीमारेषे पार, येतोय खणखणीत चौकार. सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाराची सुपली सोन्याची अशी बाराची सुपली सोन्याची अशी बाराची सुपली सोन्याची अशी बाराची सुपली सोन्याची. थँक्यू. तब्बल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरमध्ये पाहायला मिळते ती 18. याच्यानंतर महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळली दोन्ही गोलंदाजी. एका बाजूला पाहिला तर निनादने देखील वैयक्तिक चांगले बलाढ्य धावसंख्या बनवली, 35 ही धावसंख्या बनवली. त्याच्यानंतर गोलंदाजीचा विचार केला तर कमी धावसंख्या 8 ही धावसंख्या खर्ची केली. म्हणजे आजच्या या सामन्यामध्ये या सेमीफायनलमध्ये परिपूर्ण जबाबदारी जर कोणी घेतली असेल ना तर निनादने. त्याच्यानंतर गोलंदाजीसाठी आला तो सनीने देखील 9 ही धावसंख्या खर्ची केली. म्हणजे तिसऱ्या गोलंदाजावरती दडपण जर कमी कोणी केलं असेल तर या 2 गोलंदाजाने.
गोलंदाजी मार्कवर सज्ज असलेला तिसरं षटक मनोज खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतायत. स्वतः कर्णधार देखील आहे. शुभमच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. थोडीशी जे क्षेत्ररक्षण थ्रो करताना चुकी झाली, पण एकच धावेवरती समाधान मानलं जात आहे. त्याच्यानंतर अनेक क्रिकेटर बनलं जातात, पण गेम चेंजर बनणं हा क्रिकेटची मुख्य भूमिका आहे. ती सनीने मात्र खरून ठेवलंय. एक धावसंख्या मिळते. एकेरी धावसंख्येबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळेल. 19 धावसंख्या होते. त्याच्यानंतर मनोजच्या गोलंदाजीवरती अगदी प्रहार केलाय. निनादने मात्र अचूक झेल घेतला आणि मोठा हादरा बसतोय. विकासला मात्र माघारी परतावं लागेल. डीजे एका बाजूला पाहिलात तर मनोज रिकामे मात्र चांगली गोलंदाजी हाताळतात. त्याच्यानंतर विकासची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज असेल स्वतः संगम खाते. एका बाजूला पाहिलात तर संगम यांना मात्र मोठी खेळी करावी लागेल. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न शुभमच्या माध्यमातून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जे गोवर्धन क्रिकेट संघाला बिलॉंग करत असतात आणि तिथेच मात्र त्यांना क्षेत्ररक्षणासाठी सजवलं जातं. आणि इथे देखील याच तोरण कोंडाणा फायटर्सच्या संघाकडून त्यांना देखील तिथेच सजवलं जायला आहे आणि महत्त्वपूर्ण भूमिका देखील निभावत आहेत आपल्या संघासाठी. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले. चांगली गोलंदाजी देखील मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अचूक गोलंदाजी पाहायला मिळाली. हा देखील चेंडू निर्धाव. नक्कीच स्ट्राईक एंडला संगमजी काते साहेब आले ना, तर त्यांच्यासाठी मोठी सुवर्ण संधी आहे. पण पहिलं स्ट्राईकला यावं लागेल. कदाचित स्ट्राईक एंडला आल्यानंतर आपला दिवस देखील वसूल करण्याची सुवर्ण संधी असेल. आपल्याकडे स्ट्राईक घेतली जाते. आता मात्र स्ट्राईक एंडला येत आहेत घोणसे या गावचे हँडसम बॉय, या प्रीमियर लीगचे हँडसम बॉय ज्याच्याकडे पाहिलं जातं ते संगम काते यांनी जर या षटकार मारला तर किरण दादा यांच्याकडून मात्र तब्बल 501 रुपयाची रोख रक्कम. आणि संदीप खेडेकर साहेबांकडून देखील 500,000 रुपयाची रोख रक्कम. हो, प्रहार केलाय पण उंची जास्त लांबी कमी. अगदी मात्र 350 रुपयावर थांबलं जात आहे हा षटकार. पण नक्कीच याचबरोबर पहिला फायनलिस्ट मिळतोय तो या स्पर्धेतील या प्रीमियर लीगचा गोंडसे गवळी प्रीमियर लीगचा पहिला फायनलिस्ट मिळतोय तो कोंडाणा फायटर्स हा संघ. अभिनंदन या संघाचं. पुढील सेमीफायनल कडे आपण जाणार आहोत. तोरणा बाजीगर आणि शिवनेरी धुरंधर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सागर जनार्दन खेडेकर साहेबांना विनंती असेल या सेमीफायनलचा आपण आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक करायची आहे.